नमस्कार, माधुरी किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला उपासाची बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे। भाजीला लागणारं साहित्य मी 7 बटाटे उकडून घेतली आहेत आणि फोडणीला जिरं, हिरवी मिरची, तूप आणि शेंगदाण्याचा कूट। आपण पहिला बटाटे कापून घेऊया। उकडून घेतलेली आहेत बटाटे, याची बारीक बारीक फोडी करूया। आता आपली ही बटाटे कापून झाली। आता मी फ्राय पॅन तापायला ठेवलंय। याच्यामध्ये मी फोडणीला तूप वापरणार आहे। मी उपासाला तूप वापरते। दोन चमचे तूप टाकूया। आता जिरं टाकूया। जिरं तडतडल्यावर आपण हिरवी मिरची टाकूया आणि परतून घेऊया। आता मिरची जरा भाजत आल्यावर आपण बटाटे टाकू। आपली बटाटी उकडलेली असल्यामुळे भाजी शिजायला काय वेळ नाही लागणार, नुसती परतवून घ्यायची आहेत आपल्याला। आणि आता आपण आपल्या आवडीनुसार मीठ टाकूया। मीठाचं प्रमाण पण आपल्या अंदाजाने आपण टाकायचं। भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आणि फक्त 2 मिनिटासाठी झाकण वाफ काढायला ठेवायचं आहे। जास्त वेळ ठेवायचं नाही, बटाटी उकडलेली आहेत ना आपली। दोन मिनिटांनी झाकण काढूया, वाफ आली भाजीला। आता आपण याच्यावर शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया। व्यवस्थित शेंगदाण्याचं कूट घातल्यावर व्यवस्थित ढवळून घ्यायचे। गॅस बंद करूया। अशी आपली भाजी तयार झाली। अशी आपली बटाट्याची भाजी तयार झाली। साधी आणि सोपी भाजी आहे करायला। आता नवरात्राचे उपवास चालू होणार आहेत, तेव्हा करून बघायला काय हरकत नाही तुम्हाला। वेळ लागत नाही, पटकन होते। अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली। कोणाला आवडत असेल ना तर याच्यावरती दही टाकून खाल्लं तरी छान लागते। व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।